वाघाच्या हल्ल्यात दोघे जण ठार झालेत। सिंदेबाई तालुक्यातल्या मारेगाव जंगलातली ही घटना आहे। मोहफूल गोळा करण्यासाठी गेले असताना हा हल्ला झालाय। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील नवेगाव जंगलातही एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। मागील काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये हे प्रकार पुन्हा वाढले आहेत। निलेश दहाट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, हल्ल्याचे प्रमाण वाढले आहेत, नेमकं यावेळी काय घडलंय? नक्कीच आपण बघितलं गेलं तर चंद्रपूरमध्ये वाघाची संख्या आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं गेलं तर ब्रह्मपुरी आणि सिंदेबाई या भागामध्ये वाघाची संख्या वाढली आहे आणि तो कॉरिडॉर असल्यामुळे त्या भागात वाघ आहे। अशातच आता मोहपूलचा हंगाम सुरू आहे। या मोहपूलच्या हंगामामध्ये गावकरी हे जंगलात जात असतात आणि मोहपूल वेचत असतात। अशातच आज हे दोन दुर्दैवी घटना घडली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील नवेगाव येथील अनुसया वनकर हे 55 वर्षीय महिला ही जंगलात मोहपूल तोडण्यासाठी गेली असता तिच्यावर वाघाने हल्ला केला। आणि दुसरी घटना ही सिंदेबाई येथील मारेगाव येथे आहे। येथे ही बाजीराव सोनुले हे 68 वर्षीय हे जंगलात गेले असता मोहपूल तोडायला त्यांच्यावर वाघाने हल्ला केला। अशा प्रकारची परिस्थिती आहे। सध्या या भागामध्ये वाघाची मोठी दहशत निर्माण झाली आहे। नक्कीच धन्यवाद। तुर्तास या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल निलेश दहाट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। एकूण आपण बघतोय चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोघे जण ठार झालेत। सिंदेबाई तालुक्यातल्या मारेगाव जंगलातली ही दुर्दैवी अशी घटना आहे। दरम्यान वन खात्याकडनं या संदर्भात प्रयत्न होत आहेत, पण वाघाचे हल्ले सुरूच आहेत।